पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शाबास। मी जसं सांगितलं अगदी तसंच बोललास। आता 4 दिवस दारू बंद। बंद? जर नाटक व्यवस्थित झालं ना तर मी स्वतः तुला दारूने अंघोळ घालीन। जर नाटक फसलं ना तर अरे 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 काय काय करताय हे? नाही नाही साहेब, हो असं काहीच नाही होणार। मी याला दारू काय पाणी सुद्धा देणार नाही मी 4 दिवस। हो पण तुम्ही आमचे उरलेले पैसे मात्र जरा वेळेवर द्या। हा बाकी तुम्ही टेन्शन नका घेऊ साहेब। एक छोटासा ऑन द रॉक। हे मी तुला आता मराठीत सांगितलं ना? हो ना। 4 दिवस दारू बंद। निघा। वा वा वा, आरतीचा साखरपुडा ठरला हे एकदम बेस्ट झालं। हो ना, अहो पण साखरपुडा उद्याच करायचं म्हणतायत। खरं सांगू का, सुमनला ना आरतीच्या लग्नाचं खूप टेन्शन होतं। काय आहे, आरती अगदी साधी भोळी आहे, स्वभावाने पण गरीब आहे। ती काही आजकालच्या मुलींसारखी नाहीये ना। आणि सगळ्यात मोठं टेन्शन काय माहितीये का सुमनला, त्यांची परिस्थिती आपल्यासारखी नाहीये। आपण जाऊन भेटून येऊ त्यांना। हो चालेल। मीही आजच अण्णांना फोन करतो। आरतीचा साखरपुडा ठरलाय ना, त्यासाठी अभिनंदन करायला। कोण मुलगा कोण आहे? गौतम घोरपडे नावे। घोरपडे म्हणजे कोल्हापूरचंच असणार। वडिलांचं नाव काय? मी नाही बाई विचारलं काही। ते आधी विचारायला हवं होतं। हरकत नाही, मी फोन करीन तेव्हा विचारतो आणि लगेच सांगून टाकतो। संकोच करायचा नाही। काहीही लागलं तर कधीही वाटेल तेव्हा हाक मारायची। पण बडवाई, अण्णांना डायरेक्ट असं पैसे हवेत का असं नका विचारू। हा नाही नाही, डायरेक्ट नाहीच बोलणार मी। पाकिटातून एक 4-5 लाख रुपये पाठवून देतो। हा काळजी करू नका, मान ठेवून वागा। अहो किती झालं तरी सार्थक आणि सारिकाची मावस बहीण आहे ती। तिचा साखरपुडा आहे तेव्हा काही कमी पडता कामा नये आणि त्याची जबाबदारी तुमची। बाकी काही म्हण। न्यूज खूप छान दिलीस मम्मा। लव यू। आद्या, हा काय ग तू काहीच बोलत नाहीयेस? तुला आनंद नाही झाला? नाही असं काही नाही, ठीक आहे। चला येते। काय ग कुठे निघालीस? डिरेक्टली मावशीकडेच निघालीस की काय? नाही नाही, मावशीकडे नाही। चंचल आहे ना, तिला शॉपिंग करायची होती, तर आता शॉपिंग म्हणलं की मी तिकडे असणारच ना। निघते मी। बाय बाय बाय। एक्सक्यूज मी, आलोच। मी पण आले, हे आवरून येते। हो बडवाई, मी काय म्हणते, लेकीचा विषय पण काढा आता। नाही तुम्हाला माहिती आहे ना आपल्या सारिकाचा स्वभाव कसा आहे ते। काळजी करू नका, मी आहे ना। मी नूतन वहिनींना आणि वेदांतला फोन करून बोलून घेतो।
नाहीतर असं करूया ना, 2-4 दिवसात डायरेक्ट भेटायचंच ठरवूया, काय? चालेल. तुला सगळ्या अटी मान्य आहेत? तू चॅलेंज एक्सेप्ट करतेस? सी, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुला माघार घ्यायची असेल तर यू कॅन. लास्ट चान्स देतोय. माघार का घेऊ मी? बोला, काय टास्क आहे? विजय सर. सो हा गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आमच्या कंपनीने 3 महिन्यापूर्वी कंप्लीट केला होता. कॉन्ट्रॅक्टनुसार 60 दिवसात पेमेंट झालं पाहिजे होतं, पण ती लोक हे पेमेंट टाळतायत. आणि आम्ही आजवर कोणालाही लाच दिलेली नाहीये. सो तू सुद्धा कोणालाही लाच न देता 15 दिवसात पेमेंट आणायचंय. अरे दादा, तिला असल्या कामांचा काय एक्सपिरियन्स आहे? ती तर फॅशन फील्ड मध्ये येणार आहे ना? हो ना. तू तिला आमच्या फील्डचं काही काम सांग ना, ती करेल. किंवा एखादं मार्केटिंगचं काम दे ना. हा. नाही आद्य, मी एकदा घेतलेला निर्णय बदलत नाही. आणि आपलं ठरलं होतं ना टास्क द्यायचा, तो मी दिला आणि 15 दिवसही दिलेत. फेअर इनफ, राईट? आणि जर हे नसेल जमणार तर अजून एक ऑप्शन आहे, राजीनामा. आजच्या आज राजीनामा द्यायचा आणि निघायचं. सिंपल. मला नाही वाटत त्याची गरज पडेल, कारण मी पण एकदा घेतलेला निर्णय कधीच बदलत नाही. मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करतेय. तुमच्या कंपनीला तुमचं हे पेमेंट 15 दिवसांच्या आत मिळेल. तू पण ना अमूल्या, स्वतःवर ओढून घेतलेस हे काम. तेच ना. आणि गव्हर्नमेंट ऑफिस मधून पेमेंट काढणं काय सोपं आहे? अगं तेच तर. बापरे, माझ्यात नाही बाबा एवढे पेशन्स. आणि त्यातून सरकारी कागदपत्र वाचायची म्हणजे सो बोरिंग यार. त्यात या टास्कचा आपल्या बिझनेसशी पण काही संबंध नाहीये. वहिनी, अगं मी परीक्षेला घाबरले तर पेपर कसं सोडवणार? आणि ठीक आहे ना, आधी मी नीट समजून घे आणि मग ठरवेन की काय आणि कसं करायचं. ह्यामध्ये जर मी यशस्वी झाले तर 2 गोष्टी होतील. एक तर सरांचं हे पेमेंट क्लिअर होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तुमच्या दोघांसोबत काम करण्याची संधी मिळेल. आणि समजा असं नाही झालं तरी ठीक आहे, वेदांत सरांच्या मागची एक कटकट तरी दूर होईल. असंही चिवाची म्हणजे तुमच्या भावाची चिडचिड खूप होती ना, ती कमी होईल यामुळे. हो ग, पण तू मला हवी आहेस माझ्या कंपनीमध्ये. अगं पण तुझे किती दिवस वाया जातील? दाद्या, काहीही वाया जात नाही. तू बघ, हे काम आहे ना, मला नक्की काहीतरी शिकवून जाईल. आता उरला प्रश्न तुम्हा दोघांना मदत करण्याचा. ते तर मी घरून सुद्धा करू शकते ना. मग तर आपल्याला कोणीच रिस्ट्रिक्ट नाही करू शकत.
दाद्या, तुम्हा दोघांना एक प्रश्न विचारू? नाही म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. फॅशन वर्ल्डच्या कामासाठी तुम्ही ही जागा का निवडली? इथे तर मुलींना जवळजवळ नो एंट्रीच आहे. आणि आता फॅशन वर्ल्डचं काम म्हटल्यानंतर पुढे जाऊन इथे मुलींचा गराडा असणारच. आणि वहिनी, तुला माहितीये ना मुली कशा काम करतात. हसत खेळत गप्पा मारत काम होतं. आणि ह्या ऑफिसमध्ये हसणं म्हणजे मोठा गुन्हा. तुझं म्हणणं बरोबर आहे का? पण इथे काम करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे, मला वेदांकडून खूप काही शिकायचंय. इतक्या कमी वयात तो इतका सक्सेसफुल झालाय. तूच विचार कर ना, वेदांबरोबर काम करणं म्हणजे बिझनेस स्कूलमध्ये काम करणं आहे. आणि तुला खरं सांगू का, मलाही आधी खूप वाटायचं की दादा मला का घेत नाही ऑफिसमध्ये. पण आता मला कळतंय, त्याची अशी इच्छा होती की मी स्वतंत्रपणे काहीतरी सुरू करावं आणि माझ्या टॅलेंटचा वापर करून पुढे जावं. खरंच काहीही न करता त्याने किती मोठा धडा दिलाय मला. आणि राहिला प्रश्न या जागेचा, तर आणि तुला सांगू का, ही जागा म्हणजे फक्त इन्व्हेस्टमेंट नाहीये. इथूनच कधी काळी माझ्या बाबांनी बिझनेस सुरू केला होता. त्यामुळे या जागेशी माझं एक ना भावनिक नातं जोडलं गेलंय. पटतंय मला. पण शिवाने पण शिवा, मला म्हणायचं होतं की तुझ्या भावाने पण आपल्याकडून शिकायला हवं. म्हणजे त्याने ना सगळ्यात पहिले रागावर आवर घालायला हवं आणि असं छान प्रसन्न होऊन काम करायला पाहिजे. नाहीतर दिवसभर चिडचिड चिडचिड. वहिनी, याने ना त्याला बीपीचा त्रास होईल. त्या दिवशी बघितलं ना मी, लिफ्ट मध्ये काय हाल झाले होते त्याचे. लिफ्ट मध्ये? पण आम्हाला असं काही बोलला नाही तो. काय झालं होतं? नाही नाही नाही, सॉरी, माझंच कन्फ्युजन झालं. मी पण ना. बरं दाद्या, वहिनी, तुम्ही दोघं उद्या येताय ना ताईच्या साखरपुड्याला? आणि दादा, माझी सुट्टी. काळजी करू नकोस, मिळेल तुला सुट्टी. आणि आम्ही दोघे पण उद्या येऊच. पण अमूल्या, पार्टी हवी. एकदा साखरपुडा झाला की आधी पेमेंट काढून आणते, मग करूयात की पार्टी. तू आत कशी आलीस? आणि आत येताना हाक वगैरे मारायचे मॅनर्स नाहीयेत तुला? का ग? काही सिक्रेट काम वगैरे करत होतीस का? शेवटचा पत्र वगैरे विक्रांतला? ओ, गुड बाय लेटर. तू अशी का वागतेस ना सारिका, मला खरंच कळत नाही. मला बरोबर कळतं, पण तू केव्हा कशी आणि काय वागतेस ते. म्हणजे बघ ना, लग्नात तुझ्यामुळे मला इतका त्रास होत होता, तरी विक्रांत तुझ्याच मागे मागे करत होता. पण थँक्यू. नाही, तू विक्रांतला नाही म्हणालीस, माझ्या वाटेतून कायमची बाजूला झालीस. आय एम हॅपी. आय एम सो हॅपी. आणि तो काय त्याचं नाव, गौतम. गौतम आवडला मला. नाईस गाय, गुड चॉईस. तू ना खूप इमॅच्युअर आहेस सारिका. मी तुझ्या वाटेत कधीच नव्हते. मला विक्रांत मध्ये इंटरेस्टच नव्हता. पण तू कारण नसताना विक्रांतला माझ्याबद्दल वाईट साईड सांगितलंस. अगं बहिणी होत ना आपण. आणि हे स्टेटस वगैरे काढायची गरज होती का? तुम्ही विक्रांत वानखेड्यात, अहो कुठेतरी मॅच होणार आहे का तुमचं घराणं तिचं घराणं? मी बघितलंय तिला, मी ओळखते. ती एका मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करते. ट्रस्ट मी. हे असं बोलणं शोभतं तुला?
अगं तुझ्या सख्या भावाचा नातेवाईक आहे तो, आद्याचा भाऊ आहे. कसं आहे ना आरती, तुम्ही दोघी बहिणी त्याला विक्रांतला तुमच्या जाळ्यात ओढत होतात. मला दिसत होतं ते. मी काय करायचं मग? फक्त बघत बसू? आणि काय ग, खरं तेच बोलले. तुला वाईट वाटत असेल तर मला काय प्रॉब्लेम नाहीये, मला काय फरकच पडत नाही. कसं आहे ना, सार्थक दादाच्या लग्नात तुम्ही जरा जास्तच उडत होतात, त्यामुळे तुमचे पंख छाटणं जरा जास्तच महत्वाचं होतं. तू ना खूप बालिश आहेस सारिका, खूप स्वार्थी आणि मूर्ख आहेस तू. आणि सार्थक दादाच्या लग्नात गोंधळ आम्ही नाही तू घालत होतीस. आम्ही काय आहोत, आमच्या घरची परिस्थिती काय ना आम्हाला सगळं माहितीये. मी उगाच मोठी स्वप्न बघत नाही. आई आणि अण्णांनी आमच्यावर संस्कार केलेत की आम्ही दुसऱ्यांच्या श्रीमंतीकडे अशा असूयाने बघत नाही, श्रीमंतीच्या मागे धावत नाही आम्ही. आणि लग्नासारखे महत्वाचे निर्णय ना आमच्या घरी मोठेच घेतात अजूनही. व्हॉटएव्हर, त्याचे लेक्चर आहे ना तुझ्या स्टुडंट्सना दे, ते इम्प्रेस होत असतील, मी नाही होणार. आणि गरीब मुली श्रीमंत मुलांना कशा आपल्या जाळ्यात फसवतात याची किती आणि कशी कशी उदाहरणं देऊ ग मी तुला? मी नाहीये त्यातली. हो रिअली? थँक्स. मी सांगितल्याबद्दल थँक्स, मला नव्हतं माहिती. आणि एक लक्षात ठेव, मी चाइल्डिश नाहीये, मी सेल्फिश आहे. जे मला हवंय ते मिळवल्याशिवाय मी गप्प बसत नाही. स्वार्थी आहे मी. आणि दुसरी गोष्ट, आणि मूर्ख तर अजिबातच नाहीये. तुला काय वाटतं, नेमका त्याच दिवशी विक्रांत कसा तुझ्या घरी आला? माझं डोकं वापरते मी, कळलं का? मी येईन ना तुझ्या लग्नाला. करवली म्हणून, आणि नंतर तुम्ही दोघं या आमच्या लग्नाला. माझ्या आणि विक्रांतच्या मी इन्व्हिटेशन पाठवेन नक्की. बाय. या करवली म्हणून ये, सख्खी मावस बहीण म्हणून ये, पण फक्त ना सारिका दुधात मिठाचा खडा टाकू नकोस. अँड डोंट वरी, मी ना अशी लायकी वगैरे काढणार नाही. कारण माझ्या लेकीना पैसा, श्रीमंती या खूप क्षुल्लक गोष्टी आहेत ग, मॅटर नाही करत मला. पण मनाची श्रीमंती असेल ना तर नक्की ये. हॅलो, वेदांत वानखेडे बोलतोय. नंबर सेव्ह आहे तुमचा वानखेडे साहेब? ते लास्ट वीक आलो होतो ना पेमेंटसाठी. हो, प्रोसेस सुरू आहे. पेमेंट क्लिअर झालं की येईल तुम्हाला फोन. नाही ठीक आहे, तुम्ही तुमच्या प्रोसेस प्रमाणे काम सुरू ठेवा, मला घाई नाहीये. हो का? मागे आला होता तेव्हा तुम्हाला खूप घाई होती, तेव्हा तुमचा माज पाहिलाय मी. माझ्याशी इतक्या उद्धटपणे कोणी नाही बोलला आजपर्यंत. त्याला माज नाही, ॲटिट्यूड म्हणतात. 12 महिन्यांचा टाइम पिरियड होता. बाकी कंपनीजना 2 वर्ष लागली असती, पण आम्ही 11 महिन्यात काम पूर्ण केलं. दिस इज अवर परफेक्शन. आणि डिसेंबरमध्ये पेमेंट अपेक्षित होतं, पण आता फेब्रुवारी चालू आहे, अजूनही पेमेंट झालेलं नाहीये. दॅट इज युअर डिले. बट एनिवेज, कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे 7 दिवसात पेमेंट झालं पाहिजे होतं. तेव्हा इमर्जन्सी होती ती, आणि आत्ता घाई नाहीये. सो तुम्ही ठेवा, तुमच्या स्पीडने काम चालू ठेवा. फक्त आहे ना, माझ्या स्टाफमधनं जर कोणी आलं तर तुम्ही हँडल करायचं. बाकी काम तुम्ही तुमच्या स्पीडने चालू द्या. बघा, अजूनही तुम्ही माज दाखवताय. अहो, कशाला स्टाफचा टाइम खराब करताय? स्पीड पोस्टने येईल चेक. तुमचं बरोबर आहे हो, पण माझ्या स्टाफला त्यांचं काम करू द्या ना.
काय ना, मी त्यांना पगार देतो वेळच्या वेळी. स्वतः जी व्यक्ती येईल ती काढून घेईल तुमच्याकडनं पेमेंट. पाठवा, कुणालाही पाठवा. फाईल पास होईल तेव्हा चेक निघेल. ठेवतो फोन. कसा चेक निघतो ना तेच बघतो. ऑल द बेस्ट अमूल्य. तुझा टास्क आता मी अजून सोपा केलाय. आता बघूया कसं आणतेस तू पेमेंट.